विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण एक्सप्रेशन फॉर लोअर स्पीड लिमिट फॉर अ व्हेकल मूव्हिंग ऑन बँक कर्व रोड हा पॉइंट आपण बघितला होता. आणि अर्थातच हा पॉइंट बघत असताना त्या ठिकाणी आपण असं सांगितलं होतं की जर व्हेकल बँक कर्व रोडवरून मूव्ह होत असताना सेफ स्पीडने मूव्ह होत असेल, व्हेकल बँक कर्व रोडवरून मूव्ह होत असताना सेफ स्पीडने मूव्ह होत असेल तर त्या व्हेकल वरती एकूण दोन फोर्सेस ऍक्ट होतात. त्या व्हेकल वरती किती फोर्सेस ऍक्ट होतात? दोन फोर्सेस ऍक्ट होतात. त्यामध्ये पहिलं व्हेकलचं वेट जे डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेलं असतं आणि दुसरा नॉर्मल रिएक्शन फोर्स, दुसरा व्हेकलच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून पास झालेला नॉर्मल रिएक्शन फोर्स हा त्या ठिकाणी व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेला असतो. आणि हा नॉर्मल रिएक्शन फोर्स दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होतो. हा नॉर्मल रिएक्शन फोर्स किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होतोय? दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होतोय. पहिला कंपोनंट आहे एन कॉस थिटा, हा कंपोनंट व्हर्टिकली अपवर्ड असतो. तर दुसरा कंपोनंट आहे एन साइन थिटा, हा कंपोनंट हॉरिझॉन्टली इनवर्ड असतो. जेव्हा व्हेकल बँक कर्व रोडवर मूव्ह होत असते तेव्हा ते व्हेकल मोस्ट सेफ स्पीडने मूव्ह होत असताना त्या व्हेकलच्या टायर्स मध्ये आणि रोड सरफेस मध्ये कोणताही फ्रिक्शनल फोर्स किंवा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किंवा कोणताही घर्षण बल निर्माण होत नाही. आणि मग ही व्हेकल मोस्ट सेफ स्पीडने मूव्ह होत असताना असं त्या ठिकाणी आपण इक्वेशन मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही व्हेकल बँक कर्व रोडवरून मोस्ट सेफ स्पीडने मूव्ह होत असताना ते मोस्ट सेफ स्पीड किती आहे हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे. पण व्हेकल बँक कर्व रोडवरून मूव्ह होत असताना व्हेकल एक्झॅक्ट सेफ स्पीडने मूव्ह होते का? तर व्हेकल बँक कर्व रोडवरून मूव्ह होत असताना एक्झॅक्ट सेफ स्पीडने मूव्ह होत नाही. त्या व्हेकलचं स्पीड हे मोस्ट सेफ स्पीड पेक्षा कमी असू शकतं किंवा त्या व्हेकलचं स्पीड मोस्ट सेफ स्पीड पेक्षा जास्त असू शकतं. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण व्हेकल बँक कर्व रोडवरून मूव्ह होताना त्या व्हेकलचं स्पीड सेफ स्पीड पेक्षा कमी असेल तर त्या कमी स्पीड साठीचं लोअर स्पीड लिमिट आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केलं होतं. त्या सेफ स्पीड पेक्षा कमी स्पीड साठीचं लोअर स्पीड लिमिट आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न यापूर्वीच्या लेक्चरमध्ये केला. तर या लेक्चरमध्ये आपण एक्सप्रेशन फॉर अप्पर स्पीड लिमिट फॉर व्हेकल मूव्हिंग ऑन बँक कर्व रोड हा पॉइंट बघणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण कोणता पॉइंट बघतोय? एक्सप्रेशन फॉर अप्पर स्पीड लिमिट फॉर व्हेकल मूव्हिंग ऑन बँक कर्व रोड हा पॉइंट बघतोय. आणि मग त्यासाठी आपण काय करतोय? एक व्हेकल कन्सिडर करतोय. आपण व्हेकल कन्सिडर करतोय, त्या व्हेकलचं मास किती आहे? स्मॉल एम. स्मॉल एम एवढं मास असणारी व्हेकल मोस्ट सेफ स्पीड पेक्षा जास्त स्पीडने अर्थातच V2 एवढ्या स्पीडने बँक कर्व रोडवरून मूव्ह होते. आणि मग ही व्हेकल बँक कर्व रोडवरून मूव्ह होत असताना या व्हेकल वरती काही फोर्सेस ऍक्ट होत आहेत. या व्हेकल वरती काही फोर्सेस ऍक्ट होत आहेत. त्यातला पहिला आहे व्हेकलचं वेट mg. व्हेकलचं वेट mg हे कुठल्या डायरेक्शनला आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. त्याच वेळेस व्हेकलच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून पास झालेला नॉर्मल रिएक्शन फोर्स हा फोर्स त्या ठिकाणी व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेला दिसतो आणि परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ रोड असा हा फोर्स आपल्याला भेटताना दिसतो. आता हा जो नॉर्मल रिएक्शन फोर्स आहे, हा नॉर्मल रिएक्शन फोर्स किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालाय? दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालाय. हा नॉर्मल रिएक्शन फोर्स त्या ठिकाणी दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालेला आहे आणि पहिला कंपोनंट आहे एन कॉस थिटा. पहिला कंपोनंट कोणता आहे? एन कॉस थिटा. हा कंपोनंट व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला आणि दुसरा कंपोनंट आहे एन साइन थिटा. हा कंपोनंट
हॉरिझॉन्टली इनवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणजेच हा कंपोनंट सर्क्युलर ट्रॅकच्या सेंटरकडे आहे. आता व्हेकल मोस्ट सेफ स्पीड पेक्षा जास्त स्पीडने मूव्ह होत असताना ती व्हेकल बँक कर्व रोडवरून आउटर एज कडे सरकण्याची शक्यता जास्त असते. व्हेकलचा स्पीड मोस्ट सेफ स्पीड पेक्षा जास्त असताना ही व्हेकल बँक कर्व रोडवरून मूव्ह होताना ती व्हेकल रोडच्या आउटर एजेस कडे सरकण्याची शक्यता काय असते? जास्त असते. आणि मग ही व्हेकल रोडच्या आउटर एज कडे सरकू नये म्हणून त्या व्हेकलच्या टायर्स मध्ये आणि रोड सरफेस मध्ये काय निर्माण झालेलं असतं? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन निर्माण झालेलं असतं. आणि हे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, ह्या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची डायरेक्शन अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ रोड आणि डाऊनवर्ड असते. ह्या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची डायरेक्शन अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ रोड आणि डाऊनवर्ड असते. आता हे जे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, हे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झाले. हे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्या ठिकाणी किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालंय? दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालंय. त्यातला पहिला कंपोनंट आहे एफ ॲट बेस एस कॉस थिटा. त्यातला पहिला कंपोनंट कोणता आहे? एफ ॲट बेस एस कॉस थिटा. हा कंपोनंट हॉरिझॉन्टली इनवर्ड डायरेक्शनला म्हणजेच टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक आहे. तर दुसरा कंपोनंट आहे एफ ॲट बेस एस साइन थिटा, आणि हा एफ ॲट बेस एस साइन थिटा कंपोनंट वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला. हा एफ ॲट बेस एस साइन थिटा हा कंपोनंट त्या ठिकाणी कसा आहे? वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. आणि मग या सगळ्या फोर्सेसच्या माध्यमातून आपण बँक कर्व रोडवरून मूव्ह होणाऱ्या व्हेकलच्या अप्पर स्पीड लिमिट फाइंड आउट करणार आहोत. या सगळ्या इक्वेशन्स वरनं किंवा या सगळ्या फोर्सेस वरनं आपण बँक कर्व रोडवरून मूव्ह होणाऱ्या व्हेकलचं अप्पर स्पीड लिमिट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग हे सगळं फाइंड आउट करत असताना आपण आता जे बोललोय ते सर्व आपण बोर्डच्या माध्यमातून आणि फिगरच्या माध्यमातून त्या ठिकाणी परत एकदा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण काय बघतोय त्या ठिकाणी? एक्सप्रेशन फॉर अपर स्पीड लिमिट फॉर अ व्हेकल मूव्हिंग ऑन बँक कर्व रोड. बँक कर्व रोडवरून अप्पर स्पीड लिमिटने मूव्ह होणाऱ्या व्हेकलच्या त्या ठिकाणी स्पीड बद्दल आपण बोलतो. आणि मग आता ह्या अप्पर स्पीड लिमिट बद्दल बोलत असताना, ह्या अप्पर स्पीड लिमिट फाइंड आउट करत असताना त्या ठिकाणी आपण काय कन्सिडर केली? एक व्हेकल कन्सिडर केली. आपण एक व्हेकल कन्सिडर केली ज्या व्हेकलचा मास किती आहे? स्मॉल एम. स्मॉल एम एवढं मास असणारी व्हेकल बँक कर्व रोडवरून मूव्ह होत असताना ती मोस्ट सेफ स्पीड पेक्षा जास्त स्पीडने, अर्थातच स्पीड एवढ्या स्पीडने मूव्ह होते. आणि मग या स्पीडने मूव्ह होणारी जी व्हेकल आहे त्या व्हेकलवरती त्या ठिकाणी काही फोर्सेस ऍक्ट झाले. त्यामध्ये पहिलं आहे व्हेकलचं वेट mg. त्यामध्ये पहिलं काय आहे? व्हेकलचं वेट mg. हे वेट त्या ठिकाणी आपल्याला वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेलं दिसतं. आणि दुसरा फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन फोर्स. हा नॉर्मल रिएक्शन फोर्स व्हेकलच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून त्या ठिकाणी आपल्याला अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट झालेला दिसतो. आता हा जो नॉर्मल रिएक्शन फोर्स आहे, हा नॉर्मल रिएक्शन फोर्स किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालाय? दोन कंपोनंट मध्ये. पहिला कंपोनंट आहे n cos θ. हा कंपोनंट व्हर्टिकली अपवर्ड आहे. तर दुसरा कंपोनंट आहे n sin θ. हा कंपोनंट हॉरिझॉन्टली इनवर्ड आहे, म्हणजे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक आहे. टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक आहे. आता व्हेकल यापूर्वी सांगितल्याप्रमाणे व्हेकल मोस्ट सेफ स्पीड पेक्षा जास्त स्पीडने मूव्ह होताना ही व्हेकल रोडच्या आउटर एजेस कडे सरकण्याची शक्यता, स्किड होण्याची शक्यता कशी असते? जास्त असते. आणि मग अशा वेळी व्हेकलच्या टायर्स मध्ये आणि रोड सरफेस मध्ये काय निर्माण होते? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन निर्माण होते. हे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ रोड आणि डाऊनवर्ड डायरेक्शन असते. व्हेकलच्या टायर्स मध्ये आणि रोड सरफेस मध्ये निर्माण होणारे हे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ रोड आणि डाऊनवर्ड डायरेक्शन असते. हे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन
दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होते मित्रांनो. त्यातला पहिला कंपोनंट आहे एफ बेस एस कॉस थिटा. हा कंपोनंट हॉरिझॉन्टली इनवर्ड आहे, अर्थातच टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक आहे. तर दुसरा कंपोनंट एफ बेस एस साइन थिटा. हा कंपोनंट त्या ठिकाणी कसा आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. हा कंपोनंट त्या ठिकाणी कसा आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. मग या ठिकाणी तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे व्हेकलचं वेट mg आणि एफ बेस साइन थिटा हे जे फोर्सेस आहेत त्या फोर्सेसना त्या ठिकाणी हे कॉस थिटा हा अपवर्ड डायरेक्शनला असलेला फोर्स बॅलन्स करतो. व्हेकलचं वेट mg आणि एफ बेस साइन थिटा हा डाऊनवर्ड डायरेक्शनला असलेल्या फोर्सेसना n cos थिटा हा अपवर्ड डायरेक्शनला असलेला फोर्स त्या ठिकाणी काय करतोय, बॅलन्स करतोय. त्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी एक इक्वेशन मिळेल. तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनला असलेला n sin थिटा आणि एफ बेस cos थिटा हे फोर्सेस व्हेकलला त्या ठिकाणी कोणता फोर्स प्रोव्हाइड करतायत, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतायत, जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. n sin थिटा आणि एफ बेस cos थिटा हे दोन फोर्सेस त्या ठिकाणी व्हेकलला काय प्रोव्हाइड करतायत, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतायत. आणि जो सेंट्रिपिटल फोर्स व्हेकल वरती ऍक्ट होणारे सेंट्रिफ्युगल फोर्सला त्या ठिकाणी काय करतोय, बॅलन्स करतोय. आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन मिळेल. आणि मग या दोन इक्वेशनच्या माध्यमातून आपण मोस्ट सेफ स्पीड पेक्षा जास्त स्पीडने म्हणजेच अपर स्पीड लिमिटने मूव्ह होणाऱ्या व्हेकलचं अपर स्पीड लिमिट त्या ठिकाणी काय करण्याचा प्रयत्न करणार आहोत, फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जे डायग्रामच्या माध्यमातून डिस्कस केलं ते आपण इक्वेशनच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण आता डायग्रामच्या माध्यमातून जे डिस्कस केले ते आपण इक्वेशनच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि इक्वेशनच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करत असताना अर्थातच आपण सांगतोय की नॉर्मल रिएक्शन फोर्सचा n cos थिटा हा जो कंपोनंट आहे तो कुठल्या डायरेक्शनला आहे, पर्टिक्युलरली अपवर्ड डायरेक्शनला आहे. तर फ्रिक्शनल फोर्सचा एफ बेस एस साइन थिटा हा जो कंपोनंट आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे आणि अर्थातच तो कशाच्या अलॉंग आहे, व्हेकलच्या वेट mg च्या अलॉंग आहे. म्हणजेच नॉर्मली अपवर्ड डायरेक्शनला असलेला n cos थिटा हा जो कंपोनंट आहे तो एफ बेस एस साइन थिटा आणि वेट mg या दोन फोर्सेसना किंवा या दोन कंपोनंटला काय करेल, बॅलन्स करेल. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन मिळेल mg प्लस एफ बेस एस साइन थिटा इज इक्वल टू n cos थिटा. या ठिकाणी एफ बेस एस साइन थिटा जी डायरेक्शन कुठे आहे, डाऊनवर्ड आहे. mg ची डायरेक्शन कुठे आहे, डाऊनवर्ड आहे. डाऊनवर्ड डायरेक्शन असलेल्या या दोन घटकांची काय होईल, त्या ठिकाणी ऍडिशन होईल. आणि ज्या दोन घटकांची ऍडिशन होते ते दोन घटक अपवर्ड डायरेक्शनला असलेले n cos थिटाला काय करतायत, बॅलन्स करतायत. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय मिळतंय, mg प्लस एफ बेस एस साइन थिटा इज इक्वल टू n cos थिटा. या इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी या इक्वेशन मध्ये काय बदल होईल, या इक्वेशन मध्ये एफ बेस एस साइन थिटा जे लेफ्ट हँड साइडला असताना कसं आहे, प्लस आहे, ते राइट हँड साइडला इक्वेशनच्या राइट हँड साइडला जाऊन काय होईल, मायनस होईल. इक्वेशन काय केलं आपल्याला, mg इज इक्वल टू n cos थिटा मायनस एफ बेस एस साइन थिटा. याला इक्वेशन नंबर काय देऊ आपण, फर्स्ट. आता इक्वेशन फर्स्ट मिळाल्यानंतर आपण हॉरिझॉन्टल कंपोनंट बद्दल चर्चा करूया. या ठिकाणी आपल्याला दिसते की n sin थिटा जो नॉर्मल रिएक्शन फोर्सचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे आणि एफ बेस एस cos थिटा जो फ्रिक्शनल फोर्सचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. हे दोन कंपोनंट त्या ठिकाणी कुठल्या डायरेक्शनला असलेले आपल्याला दिसत आहेत, हॉरिझॉन्टली इनवर्ड डायरेक्शनला असलेले दिसत आहेत. अर्थातच टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक कडे असलेले दिसत आहेत. आणि मग हॉरिझॉन्टली इनवर्ड डायरेक्शनला असलेले हे जे दोन कंपोनंट आहेत टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक कडे असलेले हे जे दोन कंपोनंट आहेत, हे दोन कंपोनंट हे दोन फोर्सेस व्हेकलला कोणता फोर्स प्रोव्हाइड करतील, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतील. कोणता फोर्स प्रोव्हाइड करतील, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतील. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय मिळेल, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू n sin थिटा प्लस एफ बेस एस cos थिटा. या ठिकाणी आपल्याला मिळणारा सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, mv2 अपॉन r. कारण या ठिकाणी व्हेकलचा स्पीड v2 असल्यामुळे आपल्याला मिळणारा सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, mv2 अपॉन r इज इक्वल टू n sin थिटा प्लस एफ बेस एस cos थिटा. याला इक्वेशन नंबर दिला सेकंड. याला इक्वेशन नंबर दिला आपण सेकंड.
आता आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सेंट्रिपिटल फोर्सची टर्म असलेलं जे इक्वेशन आहे, सेंट्रिपिटल फोर्सची टर्म असलेलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला mg ची टर्म असलेल्या इक्वेशनने काय करायचं असतं, डिवाइड करायचं असतं. आणि म्हणून आपण म्हणतोय डिवाइड इक्वेशन सेकंड बाय इक्वेशन फर्स्ट. डिवाइड इक्वेशन सेकंड बाय इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्ट ने काय करू आपण, डिवाइड करू. आणि इक्वेशन सेकंड इक्वेशन फर्स्ट ने डिवाइड करत असताना इक्वेशन सेकंडच्या लेफ्ट हँड साइडला इक्वेशन फर्स्टच्या लेफ्ट हँड साइडने डिवाइड करू, तर इक्वेशन सेकंडच्या राइट हँड साइडला इक्वेशन फर्स्टच्या राइट हँड साइडने डिवाइड करू. काय मिळेल बघा आपल्याला, mv2 स्क्वेअर अपॉन r अपॉन mg इज इक्वल टू n sin थीटा प्लस f at base s cos थीटा अपॉन n cos थीटा माइनस f at base s sin थीटा. अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळेल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला काय मिळून जाईल, इक्वेशन मिळून जाईल. आता एक इक्वेशन मध्ये n त्या ठिकाणी काय होईल, कॅन्सल होईल. आपल्याला नवीन इक्वेशन काय मिळेल, v2 स्क्वेअर अपॉन r वरती डिवाइड केले मल्टिप्लाय v2 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू n sin थीटा प्लस f at base s cos थीटा अपॉन n cos थीटा माइनस f at base s sin थीटा माइनस f at base s sin थीटा. आता आपल्याला हे जे इक्वेशन मिळाले या इक्वेशनला त्या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर देतोय थर्ड. आपल्याला जे इक्वेशन मिळाले त्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर काय दिलाय, थर्ड दिलाय. आता इक्वेशन नंबर थर्ड जो आहे त्या इक्वेशन नंबर थर्डच्या न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला आपण त्या ठिकाणी कशाने डिवाइड करू, n cos थीटा ने. Divide numerator and denominator of equation third by n cos theta. इक्वेशन थर्ड च्या न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला आपण त्या ठिकाणी कशाने डिवाइड करू, n cos theta ने डिवाइड करू. इक्वेशन काय मिळेल मग आपल्याला, तर इक्वेशन मिळेल v2 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू n sin थीटा प्लस f at base s cos थीटा अपॉन n cos थीटा अपॉन n cos थीटा माइनस f at base s sin थीटा अपॉन n cos थीटा अपॉन n cos थीटा. अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळून जाईल. आणि मग आता याच्या पुढच्या स्टेप त्या ठिकाणी आपल्याला काय मिळते, v2 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू, आता n cos थीटा ने प्रत्येक टर्मला त्या ठिकाणी सेपरेट डिवाइड करून काय मिळेल आपल्याला, n sin थीटा अपॉन n cos थीटा प्लस f at base s cos थीटा अपॉन n cos थीटा अपॉन n cos थीटा अपॉन n cos थीटा माइनस f at base s sin थीटा अपॉन n cos थीटा अपॉन n cos थीटा. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल. आता हे जे इक्वेशन मिळाले त्या इक्वेशन मध्ये n ला n काय होईल, कॅन्सल. cos थीटा ला cos थीटा काय होईल, कॅन्सल. n cos थीटा ला n cos थीटा काय होईल, कॅन्सल. आणि त्या ठिकाणी पुढचं इक्वेशन काय मिळेल, नेक्स्ट इक्वेशन काय मिळेल, v2 स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा काय मिळेल त्या ठिकाणी, sin थीटा अपॉन cos थीटा काय असतं, tan थीटा. sin थीटा अपॉन cos थीटा काय असतं, tan थीटा प्लस f at base s अपॉन n अपॉन n cos थीटा n cos थीटा या ठिकाणी काय झालेलं आहे, कॅन्सल झालेलं आहे. किती उरल, 1 माइनस f at base s अपॉन n sin
tan थिटा. आणि मग हे जे इक्वेशन मिळते आपल्याला, या इक्वेशन आपण इक्वेशन नंबर देतो 4. या इक्वेशनला इक्वेशन नंबर काय देतो आपण 4. आता या ठिकाणी सांगतोय आपण की फॉर मॅक्सिमम पॉसिबल स्पीड f at base s is also maximum and which is equal to mu at base s into l. For maximum possible speed f at base s is also maximum and it is equal to mu at base s into l. So equation काय मिळेल आपल्याला p2 square upon rg is equal to tan theta plus mu at base s into n upon n upon 1 minus mu at base s into n upon n tan theta. हे इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळते. मग हे इक्वेशन मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपण n ला काय करणार आहोत कॅन्सल. इथं पण n ला काय करणार आहोत कॅन्सल. त्या ठिकाणी इक्वेशन मध्ये चेंज काय होईल, त्या ठिकाणी इक्वेशन मध्ये चेंज काय होईल त्या ठिकाणी हे आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. मग त्या ठिकाणी इक्वेशन काय मिळते आपल्याला p2 square upon rg is equal to tan theta plus mu at base s upon 1 minus mu at base s tan theta. ओके, हे इक्वेशन मिळेल. या इक्वेशन मध्ये या ठिकाणी थोडासा चेंज करून आपण इक्वेशन लिहितोय v2 square upon rg is equal to mu at base s plus tan theta upon 1 minus mu at base s tan theta. rg या ठिकाणी लेफ्ट हँड साइड ला डिवाइड आहे, राइट हँड साइड ला समजा मी मल्टिप्लाय. सो v2 square is equal to rg in bracket mu at base s plus tan theta upon 1 minus mu at base s tan theta. आणि मग दोन्ही बाजूंचा काय घेऊ आपण स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट on both sides. So last equation काय मिळेल आपल्याला p2 is equal to under root rg in bracket mu at base s plus tan theta upon 1 minus mu at base s tan theta. 1 minus mu at base s tan theta. आणि अर्थातच हे आपल्याला कशासाठी मिळालेले इक्वेशन आहे, अप्पर स्पीड लिमिट साठी मिळालेले इक्वेशन आहे. जर व्हेइकल बँक रोड वरून मूव्ह होत असताना मोस्ट सेफ स्पीड पेक्षा जास्त स्पीडने मूव्ह झाली तर त्या व्हेइकलसाठी, त्या व्हेइकलच्या स्पीडसाठी आपल्याला जे अप्पर स्पीड लिमिट मिळते त्या अप्पर स्पीड लिमिटचे इक्वेशन या ठिकाणी आपण लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.